संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या प्रश्नाकडे लागलेलं होतं तो प्रश्न अखेर सुटलेला आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे आणि सरकारने अध्यादेश काढून हा आरक्षण दिलं गेलेलं आहे। जर आपण पाहिलं तर 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी या गावामधून हे सगळा लढा चालू केला होता आणि या लढ्याला संपूर्ण राज्यामधून देशामधून मोठा पाठिंबा मिळाला। लाखोंचा करोडोंचा जनसमुदाय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे उभा राहिलेला आपल्याला दिसला। याचं महत्त्वाचं कारण एकच होतं की प्रत्येकाला वाटत होतं की मनोज जरांगे पाटील हे जे नेतृत्व आहे ते प्रामाणिक नेतृत्व आहे आणि तो कधीही दगाफटका करणार नाही। आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा ठामपणे सांगितलं होतं की तुमच्या छातीवर बसून आरक्षण घेऊन आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही। अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यांच्या नेतृत्वाला यश आलेलं आहे आणि मुंबईमध्ये वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना अखेर सरकारकडून आरक्षण सुद्धा दिलं गेलं आहे। आता यामुळे संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जातोय। ढोल ताशांच्या गजरात सुद्धा आनंद उत्सव साजरा केला जातोय। संपूर्ण राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, सगळीकडे आनंद उत्सव आहे। पण जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण देणार म्हणजे देणार आणि त्यांनी तो शब्द सुद्धा पाळलेला आहे। पण जर आपण दुसरीकडे पाहिलं तर त्याच पद्धतीनं 2016 मध्ये सुद्धा राज्यामध्ये लाखोंचे मोर्चे निघालेले होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। पण मात्र ते आरक्षण काही कारणास्तव कोर्टामध्ये टिकलं नाही, म्हणून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना लढा चालू करावा लागला। पण मात्र 2016ला दिलं गेलेलं जे आरक्षण होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी वेगळ्या पद्धतीची आहे। कारण की त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाज हा पूर्वीपासूनच कुणबी आहे आणि कुणबी लोकांना ऑलरेडी अगोदरच राज्यामध्ये आरक्षण आहे। मग त्याच मागणीला धरून मनोज जरांगे पाटील यांनी लढा चालू केला आणि ते आरक्षण कायमस्वरूपी टिकू शकतो असा सुद्धा विश्वास मनोज जरांगे पाटील यांचा आहे आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश सुद्धा मिळालेलं आपल्याला आज दिसतंय। पण मात्र दुसरीकडे जर आपण विचार केला की मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामधले काही शब्द आहेत त्यामधला जर काही आपण बघितलं सगळे सोयरे हे जे शब्द आहेत हे अध्यादेशामध्ये काढले गेलेत, हे कुठंतरी कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतात, त्यावर सुद्धा कुठंतरी निर्णय दिला जाऊ शकतो, याचिका दाखल केली जाऊ शकते, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखत यांच्या स्टेजवर वाक्य बोललं की सरकारने हे आरक्षण कायमस्वरूपी टिकवावं, कारण की हा गुलाल आता उधळलेला आहे आणि तो कायमस्वरूपी राहावा। आता मराठा समाजाला दिलं गेलेलं आरक्षण हे कायमस्वरूपी टिकेल का पुन्हा एकदा 2016ला ज्या पद्धतीनं झालं होतं त्याच पद्धतीनं होईल असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कारण की राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण सुद्धा चालू आहे। पण मात्र या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि ते प्रश्न किती टक्के कसे आहेत काय आहेत हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत असतीलच। पण जर आपण पाहिलं तर मागासवर्गीय जो आयोग आहे तो राज्यामध्ये सर्वेक्षण करतोय आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठा समाज हा मागास आहे का, त्यांना किती टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे हा सगळा निर्णय होणार आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सध्या सर्वेक्षण चालू आहे तो जो आयोग आता अहवाल देणार आहे तो अहवाल कुठंतरी पुन्हा एकदा कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतो का असं देखील आपल्या या ठिकाणी वाटू लागतं। कारण की ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सध्या जे दिलेलं आरक्षण आहे सगळे सोयऱ्यांचा विषय आहे तो कोर्टामध्ये टिकणार नाही आणि त्यामुळं ओबीसी समाज हा सुद्धा याचिका दाखल करणार आहे, मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करणार आहे आणि दिले गेलेले जे आरक्षण आहे त्याला सुद्धा विरोध करणार आहे। पण जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सगळीकडे सध्या आनंद उत्सव साजरा केला जातोय, विविध ठिकाणी ढोल ताशे गजर हे मोठ्या प्रमाणात वाजवले जात आहेत, आनंद उत्सव आहे। पण
पुन्हा एकदा तेच होईल का? हा आनंद उत्सव कायमस्वरूपी टिकून राहील यासंबंधित तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.